नमस्कार. समजा आपल्याकडे एक भन्नाट कल्पना आहे पण भांडवल नाही, किंवा आपण एक शेतकरी आहोत पण मालाला योग्य भावच मिळत नाहीये. एकट्याने लढणं खरंच खूप कठीण आहे, नाही का? पण विचार करा, आपल्यासारखेच ध्येय असलेले अनेक जण एकत्र आले तर. आज आपण याच एकत्र येण्याच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच सहकारी संस्थांबद्दल. एक असं मॉडेल जे अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करून दाखवतं. हा प्रश्न आपल्यापैकी बरेच जणांना पडतो, कारण आपल्याकडे प्रतिभा आणि मेहनत दोन्ही असूनही एकट्याच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. आता हे अडथळे नेमके कोणते आहेत आणि सहकारी संस्था त्यावर कशी मात करतात, हेच आपण पुढे पाहणार आहोत. चला तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. एकट्याने काहीतरी मोठं उभं करण्याचा प्रयत्न करताना नेमकी कोणती आव्हानं समोर येतात पाहूया. हे बघा, ही आव्हानं काही फक्त कागदावरची नाहीत. म्हणजे होतं काय की अपुऱ्या भांडवलामुळे चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतच नाहीत. व्यवस्थापन कौशल्याचा अभाव असेल तर चांगला चाललेला व्यवसायही डबघाईला येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाजारात विश्वास निर्माण झाल्याशिवाय ग्राहक जोडले जात नाहीत. याच चक्रात अनेक छोटे व्यावसायिक अडकून पडतात. मग ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काय? याचं उत्तर एका सोप्या पण खूप शक्तिशाली शब्दात आहे: सहकार. आणि इथेच सहकारी संस्थेची कल्पना एका क्रांतीसारखी समोर येते, जी या सगळ्या अडचणींना एकत्र येऊन उत्तर देते. सोप्या भाषेत सांगायचं तर सहकारी संस्था म्हणजे काय? विचार करा, एक काडी तोडणं किती सोपं आहे, पण त्याच काड्यांची एक मोळी तोडणं जवळजवळ अशक्य. सहकारी संस्था म्हणजे तीच मोळी, जिथे समान ध्येय असलेले लोक एकत्र येतात, एकमेकांना आधार देतात आणि शोषणमुक्त वातावरणात स्वतःची प्रगती करतात. इथे मी नाही तर आम्ही महत्वाचे असतो. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हा सहकारी चळवळीचा आत्मा आहे. याचा अर्थ खूप सोपा आहे. जेव्हा एकजण अडचणीत असतो तेव्हा सगळे मिळून त्याच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा सगळ्यांच्या प्रगतीचा प्रश्न असतो तेव्हा प्रत्येकजण आपलं योगदान देतो. हेच तर आहे खरं सामूहिक सामर्थ्य. आणि हो, ही कल्पना काही आजची नाहीये. याची मुळं थेट 19व्या शतकात सापडतात. इंग्लंडमध्ये रॉबर्ट ओवेन यांच्यासारख्या विचारवंतांनी ही क्रांती सुरू केली आणि एका छोट्याशा प्रयत्नातून एका जागतिक चळवळीचा जन्म झाला. बरं, संकल्पना तर मस्त आहे, पण हे सगळं प्रत्यक्षात काम कसं करतं? असे कोणते नियम आणि तत्त्व आहेत ज्यांच्यावर ही संस्था चालते आणि इतकी यशस्वी ठरते? चला समजून घेऊया. सहकारी संस्थांचं खरं वेगळेपण याच तत्वांमध्ये दडलेलं आहे. इथे सदस्यत्व सर्वांसाठी खुलं असतं, कोणताही भेदभाव न करता. पण यातली सगळ्यात क्रांतिकारी गोष्ट म्हणजे लोकशाही कारभार. म्हणजे आपल्याकडे 1 शेअर असो किंवा 1000, मत मात्र एकच मोजलं जातं. इथे पैशाची नाही तर माणसाची किंमत आहे. आणि गंमत म्हणजे भारतात अशी संस्था सुरू करणं अजिबात अवघड नाहीये. फक्त 10 समान विचारांचे लोक एकत्र आले, त्यांनी मिळून नियम बनवले आणि सरकारकडे नोंदणी केली की झालं काम. ही सोपी प्रक्रियाच या मॉडेलला तळागाळापर्यंत पोहोचवते. ओके, आता हे सगळं ऐकून वाटेल की हे मॉडेल अगदी परफेक्ट आहे. पण थांबा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. चला आता या सहकारी मॉडेलच्या दोन्ही बाजू पाहूया, त्याचे फायदे आणि त्यासमोरील आव्हानं. इथे एक गंमत आहे, किंवा एक विरोधाभास म्हणा. लोकशाही कारभारामुळे सर्वांना समान हक्क मिळतात, ही चांगली गोष्ट. पण त्यामुळेच भांडवल मर्यादित राहतं. सर्वांना एकत्र आणणं सोपं आहे, पण त्याच गर्दीत गैरव्यवस्थापन आणि पक्षपाताचा धोकाही असतो. म्हणजे जी गोष्ट या मॉडेलची ताकद आहे, तीच कधीकधी त्याची कमजोरीही बनू शकते. आता जगभरातून आपण थेट आपल्या देशात येऊया, कारण भारतात सहकाराने जे काही करून दाखवलंय ते खरंच अफाट आहे. हा आकडा बघा, 8 लाख. भारतात आज जवळपास 8 लाख सहकारी संस्था आहेत. ही फक्त एक संख्या नाहीये, तर हे आपल्या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या आयुष्याला जोडणारं एक जाळं आहे. यावरूनच या चळवळीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर किती खोलवर परिणाम झाला आहे याचा अंदाज येतो. भारतात या प्रवासाची सुरुवात झाली 1904 मध्ये, पण खरं बळ मिळालं स्वातंत्र्यानंतर. सरकारच्या पंचवार्षिक योजनांनी या चळवळीला जणू पंखच दिले आणि पाहता पाहता देशभरात सहकारी संस्थांचं एक मजबूत जाळं तयार झालं. चला एक मस्त गोष्ट सांगतो. आपल्याला माहीत आहे का की कर्नाटकातल्या धारवाड जिल्ह्याला सहकारी संस्थांचा पाळणा असं म्हणतात? हो, कारण ह्या एका जिल्ह्याने ह्या चळवळीला इतकं मोठं केलंय. यावरूनच कळतं की ही चळवळ काही प्रदेशांमध्ये किती खोलवर रुजली आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या जगात जिथे तंत्रज्ञान आणि स्पर्धा दोन्ही प्रचंड वाढत आहेत, तिथे ही एकत्र येण्याची शक्ती सर्वात मोठा बदल कुठे घडवू शकते? शेतीत,
छोट्या उद्योगात की आणखी कुठे? याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या विचारातच दडलेलं आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?